नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळी एका भिंतीच्या बाजूला उभी असते आणि विचार करत असते. निंगी येते. निंगी म्हणते, कमळे काय ग, कसला एवढा विचार करतीये? निंगे, टेन्शन यायला लागले ग मला. कशाचं टेन्शन येते कमळे? शंभूची जी अवस्था बघितली ना, मला सारखा सारखा तोच विचार येतोय. तो शंभू तरी काय करेल ग? सगळंच त्याला बघायचंय. काय करायचं ग निंगे? कमळी म्हणते, इकडे इंग्रजी भाषणाची स्पर्धा आणि तिकडे शंभूच्या वडिलांचा, शंभूचा विचार. डोक्याचं अगदी भरीत झालंय बघ. काही सुचत नाहीये. कुणाकडे विचार करायचा, अभ्यास किती करायचा, शंभू बद्दल काय निर्णय घ्यायचा, काहीच कळत नाही ग निंगे. कमळीचं बिचारीचं गोंधळ उडालेलं असतो. निंगी आणि कमळी विचार करत असतात आणि आता बसायला चालल्यात. तेवढ्यात काय लगेच फोन वाजलेला असतो. मी आता फोन उचलते आणि हॅलो कोण असं म्हणते, तर ऋषीने फोन लावलेला असतो कमळीला. ती म्हणतो, कोण काय? अगं मी ऋषी बोलतोय कमळी. बेटर काय झालंय, कसलं टेन्शन घेतलं? कमळी म्हणते, तुम्हाला कसं माहिती सर मला टेन्शन आलंय? म्हणतो, तू टेन्शन घेतलंय हे समजण्यासाठी फक्त तुझा आवाजच खूप आहे माझ्यासाठी. आवाजावरूनच कळतंय तू किती टेन्शन मध्ये आहेस कमळी सध्या. काय झालंय कमळी, सांग की. सर माझ्याकडून इंग्रजी भाषण स्पर्धेची काही तयारी होईल असं वाटत नाहीये. अजिबात काही तयारी नाहीये आणि डोक्यात सारखा त्या शंभूचाच विचार आहे. अशी चिडलेला असतो कमळीवर की का अभ्यास करत नाहीये, उगाच काहीतरी कारण देतीये. आणि आता फोन ठेवलेला असतो कमळीने सुद्धा आणि ऋषीने सुद्धा. आता रागिनी तो नेकलेस घालत असते जो कमळीच्या गळ्यातनं हिसकावून आणलेला असतो. तो आरशात घालून बघते. काय कमाल नेकलेस, काय दिसतोय बघ की, एक नंबर नेकलेस आहे बघ ना ग आई. कामिनी विचार करत असते आणि रागिनी मस्त त्या नेकलेस मध्ये हरवलेली असते. माने नेकलेस तुला काय सांगते माहितीये का, त्या अनिकाच्या नादाला लागू नको. विश्वास ठेवायची लायकीची नाहीये ती पोरगी. हा काय प्लान आहे का? त्या अनिकाने काय प्लान केलाय तो प्लान नाहीये. वेडीच का रागिनी? एक मिनिट रागिनी 1 मिनिट म्हणता म्हणता कामिनीच्या जवळ येऊन बसते. आई किमान हे प्लॅन वगैरे तू तरी बोलू नकोस. हा का बोलू नकोस? मी रागिनी घरात इतकी वर्ष ठाण मांडून बसली, कशी बसली? स्वतःच्या भावाला वरून तूच फेकलं होतं ना, त्याची लुळी पांगळी अवस्था तूच केली आई. आठवतंय का? विसरली सगळे पराक्रम. चिपथोर अनेकांनी तुझी हालत तशी केली नाही, कळतंय का आई? अजून झाली असती एक ढक्कल गाडी घरामध्ये, दोघं बहीण भाऊ ढक्कल गाडी. तोंडाला काही हाडबीड आहे का? वाटेल ते बोलतीये. काही कळतं का ग रागिनी? काय बडबडतीये? म्हणते, आई चिडू नको ग. लगेच चिडायला लागली. काय सांगते तुला, अनिकावर थोडा विश्वास ठेव. आहे ती गुणी मुलगी आहे. मला जमणार नाही त्या अनिका फिनिकावर लक्ष आणि विश्वास ठेवायला. एवढ्यात काय लाईट गेलेले असतात. कामिनी म्हणते, बघ त्या अनिकाचं नाव घेतलं तर लाईट सुद्धा गेलेत. किनी म्हणते, आजकाल लाईट आहे ना जरा जास्तच जायला लागली आहे, काहीतरी बघायला लागणार. किनी म्हणते, तू इथेच बस आई, मी बघून येते काहीतरी. कमळी आणि निंगी इकडे विचार करत असतात. माझ्या डोक्याला त्या दिवशी मार लागला ना, त्या दिवशी अशीच लाईट गेली होती. मागून कोणीतरी मला मारलं होतं निंगे. तेव्हा पण माझ्या मनात अशीच भीती होती जी आता मला भीती वाटते निंगे. गडबड तर होणार नाही ना? ए कमळी गप बाई, काही नको बोलू. ती लाईट गेली, एवढं काय घाबरायचं आणि काही विचार करायचं ग कमळे? कमळी म्हणते, निंगे तू इथेच थांब, मी बघून आलो लाईट कशी गेलेत. आता बॅटरी घेऊन कमळी बाहेर निघालेली असती की त्या दिवशी त्या बोर्डवर काही फॉल्ट झाला तसा आज झाला की काय ते बघण्यासाठी. रागिनी खाली आलेली असते आणि जोर जोरात ओरडत असते, सिक्युरिटी कोणीच येत नसतं. कोण मेलय कुठे काय माहिती, एकाला आवाज दिला तर कोणीच येत नाहीये. रागिनी आता चिडचिड करत असते. पार्वती ती सगळ्यांना आवाज देऊन दमलेली असते, कोणीच तिथे जागेवर नसतं. तर ही पार्वती याला त्याला शोधत असते रागिनी अंधारामध्ये. तेवढ्यात काय कमळीचा गेटअप करून कोणीतरी आलेलं असतं आणि रागिनीच्या गळ्यातला नेकलेस असं जोरात ओढतं आणि तिथून पळालेलं असतं. रागिनी इतकी जोरात किंचाळते की बस, कोण आहे तिकडे असं म्हणता म्हणता लाईट आलेले असतात आणि रागिनी आता ओरडायला लागलेली असते की माझा नेकलेस चोरीला गेलाय. चोर आवाज ऐकून राजन, अन्नपूर्णा आजी सगळेच पळत आलेले असतात की रागिनी बघू काय झालंय तुला, बघा की आई कसं माझ्या गळ्याचं ओढलंय. आता कमळी अनिका सुद्धा आलेली असते मॉम करत. त्या निंगी सगळेच हळूहळू जमा व्हायला लागलेले असतात. मॉम कसं लागलंय? अगं माझा नेकलेस ओढताना त्यांनी बघ की मला कशी जखम झालीये. तमाशा चाललेला असतो की नेकलेस चोरीला गेला. तेवढ्यात काय कमळी बाहेर लाईट कशी गेले ते बघून परत आतमध्ये आलेली असते. गिनी म्हणते, काय गे कमळे, बाहेर कुठे गेली होतीस तू आता? का म्हणते, तू आतमध्ये होती ना कमळी, मग बाहेर कशी गेली? कमळी म्हणते, लाईट गेले ना, मग मीटर रूम मध्ये गेले होते, काय झालं बघायला. कुणीतरी फ्यूज काढला होता, मग तो फ्यूज टाकला. पूर्ण आजी म्हणतात, कमळी लाईट गेले त्याचा फायदा घेऊन कोणीतरी रागिनीच्या गळ्यातला नेकलेस चोरलाय. म्हणते, काय? हो आता एवढ्यातच झालंय बघ. काय म्हणते, सेम टू सेम असाच मार्क जसा कमळीला झालाय सेम. तिच्या गळ्यातला हार जेव्हा तू ओढला ना तेव्हा तिला झालाय तसंच तुला झालाय, सेम टू सेम. बघ की मॉम. आणि काही मुद्दाम सांगत असते की कमळीला आणि तुला सारखी जखम झालीये. कमळीच्या गळ्यातला हार खेचला म्हणून तुझ्या गळ्यातला हार खेचलाय म्हणून असं काही करायचं नसतं, दुसऱ्याला कधी त्रास द्यायचा नसतो, कळतंय का मॉम? बघ तुझ्यासोबत सुद्धा तसंच झालंय. पाप असतं पाप. कमळी म्हणते, अनिका गप की, कशाला काय सांगतीये, काही नाही झालंय असं काही. अन्नपूर्णा आजी म्हणतात, तिने बघ की
घरभर नेकलेस घालून फिरत होती, कोणीतरी आलं आणि नुकसान करून गेलं. राजन म्हणतात मी बघतो बाहेर कोणी दिसतंय का. दुसऱ्या दिवशी छान अशी गुढीची सगळी तयारी केलेली असते. कमळीने सुंदर अशी गुढी सजवलेली असते आणि अनिकाला सांगत असते गुढीची तयारी अशी करायची, अशी गुढी उभारायची असते. अनिका सुद्धा फार मन लावून सगळी काही तयारी बघत असते. ती सगळी तयारी करत असते आणि सगळी काही घरची मंडळी तयार होऊन छान अशी बघत असतात. अनिका म्हणते कमळी एक मिनिट, मला एक आयडिया आली. आता हे सगळं पुन्हा रिपीट कर, फक्त आहे ना इंग्लिश मध्ये बोल, म्हणजे तुझी प्रॅक्टिस होईल ग कमळी. आणि का छोट्या छोट्या गोष्टींवरून कमळीला म्हणते की इंग्लिश बोल, तुझी प्रॅक्टिस होईल, इंग्लिश बोल, तुझी प्रॅक्टिस होईल. आणि त्याच्याने कमळीला अजून गोंधळल्यासारखं होत असतं. उद्याच्या कॉम्पिटिशनसाठी प्रॅक्टिस होऊन जाणार ना, म्हणून म्हटलीये तुला कमळी. म्हणते ठीक आहे, मी प्रयत्न करतो, परफेक्ट नाही पण मी प्रयत्न करतो. गुढी कशी उभारायची, गुढीसाठी काय काय साहित्य लागतं, गुढी तयार झाल्यावर काय, सगळं काहीतरी इंग्लिश मधून सांग असं सांगितलेलं असतं. आणि कमळी तिच्या पद्धतीने समजावून सांगत असते अनिकाला. रागिनी आलेली असते. ओ गॉड, राजन तुला माहिती का, हिला असं वाटतं ही फार स्मार्ट आहे, पण ती स्मार्ट नाहीये, तरी पण स्मार्टपणा दाखवायला जाते. रागिनी आता मुद्दाम कमळीचा अपमान करत हे मोठ्याने बोलत असते. रागिनी आता इंग्लिश मधून फाड 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 बोलत असते. तिला असं वाटतं की कमळीला काही समजतच नाही आणि कमळीची थोडक्यात उडवत असते. तिला फार अक्कल आहे असं दाखवायला जाते आणि कॉम्पिटिशन खेळायला लागले मायापुरी बरोबर. आता हरणार, मग तेव्हा तिला कळेल ती किती लुजर आहे. विश्वास ठेवती, गेम हरणार म्हणजे हरणार. राजन तिने म्हणते सॉरी सॉरी सॉरी, तुम्हाला दोघींना काहीच कळालं नाही का मी काय बोलले, एक्सप्लेन करून देऊ का मी, ऐका तुम्ही, मी एक्सप्लेन करतेय. रागिनी म्हणते मराठी आणि इतिहास म्हटलं की तुमचं काय प्रभुत्व आहे, वा वा वा, कमाल कमाल. तेव्हा प्रश्न इंग्लिशचा येतो ना, मग मात्र मार खाता. अजिबात इंग्लिश मध्ये काही जमत नाही तुम्हाला. रागिनी सगळ्यांच्या समोर सण असतो, सणाच्या दिवशी कमळी आणि निंगीचा अपमान करत असते आणि अनिका समोरून हे सगळं काही बघत असते. सगळा काही प्लॅन असतो अनिकाचा, रागिनीचा, त्यांच्यामध्ये कामिनी नसते, या दोघींचाच प्लॅन असतो. मुद्दाम प्रत्येक वेळेला घालून पाडून ह्या कमळीला बोलायचं आणि इतकं काय बोलायचं की अगदी ती नाराज झाली पाहिजे किंवा ती कॉम्पिटिशनची तयारी करतेय त्यापासून तिचं लक्षच तिथं विचलित झालं पाहिजे. हे मुद्दाम तिला टॉर्चरिंग करायचं काम करत असते रागिनी अगदी वेळोवेळी. आता कमळीला खूप वाईट वाटत असतं, पण आता रागिनी मोठी असते, तिचा मान राखत असते आणि अगदी शांतपणे सहन करते. म्हणते मॉम शांत बसना, काय लावलंय हे. तिने म्हणते हे कॉम्पिटिशन डेफिनेटली हरणार आहे, चॅलेंज आहे माझं, तू हरणार म्हणजे हरणारच. तिने तोंडावर बोललेली असते की तू हरणार आहे, यात काही शंकाच नाही. अन्नपूर्णा आजी म्हणतात ती कमळी आहे, कमळी हारणं तिच्या डिक्शनरीत नाहीये, ती प्रूव्ह करून दाखवणार की ती हरू शकत नाही, ती जिंकणार म्हणजे जिंकणारच. आता स्पर्धा फक्त हार जीतची नाही हा कमळी. अन्नपूर्णा आजी म्हणतात एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि तू स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय कमळी. तू काय करू शकते हे सगळ्यांना दाखव. इंग्लिश म्हणजे काही एवढं मोठी गोष्ट नाहीये, तू करू शकते आणि ही स्पर्धा जिंकू शकते. अन्नपूर्णा आजीने सगळ्यांच्या समोर कमळीला आधार दिलेला असतो आणि कॉन्फिडन्स वाढवलेला असतो. सगळ्यांचा कडकडाट होईल अशी काय तू जिंकणार आहे, इतकं काय तू लोक तुझे कौतुक करतील कमळी, तू बघतच राहा, कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नसते ग. तिला आनंद झालेला असतो आणि का अगदी थोडंच काहीतरी हसते, कारण तिलाही आतमधून राग येत असतो. रागिणीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात की म्हातारी प्रत्येक वेळेला या कमळीचं काय एवढं उदो उदो करते काय माहिती. पुन्हा आजी म्हणतात चला गुढी उभारूया, वेळ व्हायला घालवायला नको. आता सगळी काही छान अशी गुढीची तयारी वगैरे झालेली असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात चला आधी गुढी उभारून घेऊया. छान अशी गुढी उभारलेली असते, सगळं वातावरण अगदी आनंददायी होऊन गेलेलं असतं गुढी पाडव्याच्या दिवशी. आणि आता राजन आणि रागिनी आधी पूजा करतात, आता नमस्कार वगैरे करतात. रागिनीला असा काय राग आलेला असतो ह्या कमळीचं कौतुक केलंय म्हणून, ती सुद्धा अगदी तोंड फुगवून गुढीची पूजा वगैरे करत असते. राजन आणि रागिनीने आधी पूजा केलेली असते गुढीची. आता अन्नपूर्णा आजी आलेले असतात समोर आणि त्या आता गुढीची पूजा करत असतात. सगळं वातावरण अगदी छान असं झालेलं असतं. पूजा केलेली असते आणि रागिनी लगेच राग आतमध्ये निघून गेलेली असते, कारण अन्नपूर्णा आजीने कमळीची बाजू घेतलेली असते आणि एवढं सगळं तिचं कौतुक करून प्रोत्साहन दिलेलं असतं. एक तिचा कॉन्फिडन्स वाढवलेला असतो. त्यामुळे रागिनीला भयंकर असा राग आलेला असतो. फक्त पूजा करायची म्हणून पूजा करते आणि अगदी रागाने ती आतमध्ये निघून गेलेली असते. अन्नपूर्णा आजी आता गुढीची पूजा करत असतात. अन्नपूर्णा आजीची पूजा झाल्यावर ते कमळीला ताट घ्या आणि पूजा कर असं म्हणत असतात. अनिका लगेच समोर येते आणि स्वतः कमळीच्या आधी पूजा करायला लागलेली असते. अन्नपूर्णा आजी आता अनिकाला कशी पूजा करायची काय ते सगळं काही समजावून सांगत असतात. अनिका मुद्दामून पुढे आलेली असते, कारण कमळीचा जो मान असतो, कमळी जे पुढे पुढे करत असते ते सगळं काही बंद करायचं आणि अनिकाला सगळ्यांनी डिमांड द्यायचं, एवढंच काही अनिकाच्या डोक्यात असतं. त्यासाठीच अनिका प्रयत्न करत असते. आता पूजा करत असते अगदी पुढे पुढे येऊन आणि अन्नपूर्णा आजी तिला सांगत असतात पूजा कशी काय करायची. हे सगळं झालं तरी कमळीला अजिबात वाईट वाटलेलं नसतं, तिच्या चेहऱ्यावर अजूनही हसू असतं. सुद्धा पूजा झाल्यावर आतमध्ये निघून गेलेली असते. आता कमळी पूजा करायला लागलेली असते.
कमळीची पूजा वगैरे करून झालेली असते की तिने निंगीला ताट दिलेलं असतं. निंगी सुद्धा आता गुढीची पूजा करत असते. कमळी आता पूजा वगैरे झाल्यावर अन्नपूर्णा आजीचा आशीर्वाद घेते, राजनचा आशीर्वाद घेते, त्यांचा आशीर्वाद घेते. कमळीने सगळ्यांचा आशीर्वाद घेतलेला असतो. छान असा आज पाडव्याचा म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस साजरा झालेला असतो. छान अशी गुढी उभारली गेलेली असते. पूजा ही शांततेत व्यवस्थित अशी पूजा झालेली असते. तिने काय आता तोंड फुगवूनच असते, कारण अन्नपूर्णा आजीने कमळीचं कौतुक केलेलं असतं, तिची बाजू घेतलेली असते. रागिणीला भयंकर असा राग आलेला असतो आणि तोंड फुगावून ती घरात इकडे तिकडे इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. राजन आता हॉलमध्ये आलेले असतात आणि बसायला लागतात. तेवढ्यात काय लगेच बिरजूला बोलवलेलं असतं राजनने. या सीसीटीव्हीचं फुटेज ज्या लॅपटॉपमध्ये असतो तो लॅपटॉप लगेच घेऊन ये. आणि रागिनी राजनच्या तिथेच फेऱ्या मारत असते. बिरजू म्हणतो सर मी लगेच आणतो लॅपटॉप. लगेच तो लॅपटॉप आणलेला असतो. राजन आता सीसीटीव्ही फुटेज चेक करायला लागलेले असतात. तिने आता गुपचूप अगदी चोरासारखी बघत असते की राजन नेमकी काय करताय. राजन आता अन्नपूर्णा आजीला म्हणतात आई इकडे ना 1 मिनिट. अन्नपूर्णा आजी म्हणतात हो राजन आले की. अन्नपूर्णा आजी लगेच आता राजनच्या जवळ आलेले असतात. काय झालेले राजन, आई इकडे तर. अन्नपूर्णा आजी आता राजनच्या जवळ येतात. रागिनी सोबत जे काही झालंय ना ते आता सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालं असणारे बघू आता आपण. रागिनीसाठी नव्हतंच मुळात, ते कमळीसाठी होतं, पण चुकून त्याच्यामध्ये रागिनी अडकली गेली. अन्नपूर्णा आजी म्हणते राजन असं काय बोलतोय तू. हो कमळीसाठी होता सगळा डाव, पण चुकून त्यामध्ये रागिनीच अडकली गेली. कमळीला त्रास देण्यासाठी कोणीतरी हा सगळा प्रकार करतय. आता कोण करतय, कशासाठी करतय तेच आपण शोधून काढूया आई. राजन आता अन्नपूर्णा आजीला म्हणतात आणि लॅपटॉप मधले ते सीसीटीव्ही फुटेज ओपन करत असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात मुद्दामून कमळीला का त्रास देत असेल रे, आणि कमळीला त्रास देऊन मिळणार तरी काय राजन, तूच सांग बरं. त्रास देत असणारे राजन, अन्नपूर्णा आजीलाही प्रश्न पडलेला असतो. तसा प्रश्न राजनलाही पडलेला असतो. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठीच राजनने ते सीसीटीव्ही फुटेज बघत असतात. पूर्ण आजी म्हणतात कामिनी काहीच करू शकत नाहीये, ती बिचारी आता सगळ्या दुखण्याने आधीच अवघडली आहे. म्हणतात हो आई बघतोय मी सीसीटीव्ही फुटेज, आपल्याला मिळेल काहीतरी क्लू. रागिनी सुद्धा हळूहळू आलेली असते आणि राजन काय बघतोय किंवा राजनला काय दिसतंय ते बघण्याचा प्रयत्न करत असते ही रागिनी. रागिनी तिथे जरी मोबाईलमध्ये बघून फेरफटका मारत असते मोबाईल बघता बघता, तरी सुद्धा तिचे कान सगळे राजन आणि अन्नपूर्णा आजी काय बोलतात काय करतात याच्याकडेच लागलेले असतात. आता रागिनी हळूहळू बरोबर त्या सीसीटीव्ही फुटेज बघायला राजनच्या जवळ आलेली असते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसत असतं की कमळीनेच तो नेकलेस चोरला आणि पळत पळत गेली. कमळीसारखा कुणीतरी गेटअप वगैरे केलेलं असतो आणि कमळीचं नाव यावं यासाठी हा प्रयत्न केलेला असतो. पण आता स्पष्ट दिसतंय की कमळीनेच तो नेकलेस चोरला. अन्नपूर्णा आजी म्हणतात परत ते बघ बरं, रिवाइंड करते. अन्नपूर्णा आजी म्हणतात हे शक्यच नाहीये, कमळी असं करणं शक्यच नाहीये राजन. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय ते काहीतरी वेगळं आणि विचित्रच आहे. कमळी का नेकलेस चोरेल आणि कमळी चोरीच का करेल मुळात. अन्नपूर्णा आजीला सीसीटीव्ही फुटेज म्हणजे बघितलेलं असतं, अजिबात त्यावर विश्वास नसतो किंवा कमळी असं काहीतरी करू शकते यावर त्या नाही असं म्हणतात अगदी ठामपणे. माझी कमळी असं करणं शक्यच नाहीये राजन, काहीतरी चुकीचं होतंय आपल्याकडनं, गफलत होतीये. म्हणतात मला सुद्धा माहिती आपली कमळी असं करणारच नाही, इम्पॉसिबल आहे आई, पण दिसतीये तर कमळीच ना ग. राजाने बरोबर अंदाज लावलेला असतो. कमळीचे कपडे घालून मुद्दाम कोणीतरी करतय, कमळीला अडकवतय आई सगळ्या याच्यामध्ये. या घरातच हा खेळ कोणीतरी मुद्दाम करताय आया, काहीच कारण नाही, विनाकारण या कमळीच्या मागा लागायचं आणि कमळीला त्रास देण्यासाठी सगळं काही खेळ चाललाय बघ. हिने सगळं ऐकलेलं असतं, सगळं बघितलेलं असतं. हळूहळू हळू बरोबर राजनच्या समोरून उभी राहते. मुद्दाम राजन हे सगळं मुद्दाम दिसतंय का, म्हणजे आता कमळीच्या विरोधात तुला कमळीच्या बद्दल म्हणजे पुरावा मिळालाय की कमळीने नेकलेस चोरला, तो कोणीतरी मुद्दाम करतय हो की नाही राजन. स्पष्ट दिसतंय ही कमळी आहे, माझ्यावर हल्ला करणारी कमळीच आहे. तरी सुद्धा अगदी म्हणतोय की कमळीचे कपडे घालून कोणीतरी नाटक करतय कमळीला फसवण्यासाठी. अरे राजन किती त्या पोरीला पाठीशी घालशील रे. सगळ्यांनी किती जरी मला समजावून सांगितलं ना की ती कमळी नाहीये, मी 101% सांगू शकते ती कमळी आहे चोरटी, 1 नंबरची खोटारडी चोरटी पोरगी आहे ती, भिकारडी. पण तुमचा कसा विश्वास नाहीये दोघांचा काय माहिती. अन्नपूर्णा आजी म्हणतात रागिनी तोंड सांभाळून बोला जरा, कमळी असं कधीच करणार नाही, मला 100% तिच्यावर विश्वास आहे. उगाच आरोप लावू नको त्या पोरीवर. आई एवढा कॉन्फिडन्स त्या पोरीबद्दल तुम्हाला, बापरे. मग दुसऱ्या कोणी व्यक्तीने कमळीचे कपडे घालून तिथे येऊन माझा नेकलेस चोरून नेला का. मुद्दाम रागिनी सगळं काही भांडण वाढवत असते, ही चर्चा वाढवत असते. बरोबर ऐन वेळेला येऊन टपकलेली असते तिथे अनिका बघ की रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज आहे, बघ बघ. आता रागिनी मुद्दाम कमळीला बदनाम करण्यासाठी अनिकाला म्हणते हे सीसीटीव्ही फुटेज बघ म्हणजे तुझ्याही लक्षात येईल. अनिका आता ती फुटेज बघण्यासाठी तिथे थांबते. तिला ती फुटेज दाखवत असतात आणि अनिका सुद्धा मन लावून ते बघत असते. स्पष्ट दिसत असतं की कमळीने रागिनीच्या गळ्यातला नेकलेस चोरला आणि 1 मिनिटात तिथून पळून गेली. कोणीही बघितलं तरी ती कमळीचे असंच वाटणार, असं काय ते केलेलं असतं सगळं. म्हणते नाही हे शक्यच नाहीये, कमळी असं कधीच करणार नाही, चीट करण्यासाठी कोणीतरी केलंय, हे कोणीतरी ट्राय करतंय तिला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा.
कारण कमळी हे चोरी वगैरे नाही करणार यार. रागिनी म्हणते वा 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 मस्त. आता राजानेही तेच म्हटला आणि का तू पण तेच म्हण. कसं आहे ना, तुम्हा लोकांना काय करायचंय ते करा, काय बोलायचंय ना ते बोला, पण मला खात्री आहे कमळीनेच माझा नेकलेस चोरलाय. मी त्यावर आता ठाम आहे आणि हे काय बदलू शकत नाही. पांघरून घालायचंय तर घाला. हा सीसीटीव्ही फुटेज सगळ्यात मोठा पुरावा आहे की कमळीने माझा नेकलेस चोरला आणि ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही, कारण प्रूफ आहे तसा. म्हणतात रागिनी जी म्हणते ते बरोबर आहे, कमळीने चोरी केली असं तर वाटतंय, पण कमळी चोरी करणार नाही माहिती आपल्याला. पण कमळीसारखा ड्रेस घालून कमळीला कोण फसवतंय ना, तो माणूस आई मी शोधून काढणार. कोण जाळ्यात अडकवतंय बिचाऱ्या कमळीला ते शोधून काढल्याशिवाय मी काय शांत बसत नसतो. त्यांची चर्चा चाललेली असते आणि निंगीला आणि कमळीला काहीच माहिती नसतं. ते आत्ताच बाहेरून आलेले असतात. कमळी येते आणि डायरेक्ट विचारते काय झालं, कसली चर्चा चालली आहे. आता रागिनीला काय बोलायला संधी मिळालेली असते. काय झालं म्हणून काय तोंड वर करू विचारतीये ग. सगळं काही तुझ्यामुळे झालंय आणि तूच केलंय. अन्नपूर्णा आजी म्हणतात चल कमळी तुला मी सांगते. रागिनी अन्नपूर्णा आजीच्या खांद्यावर हात ठेवते, म्हणते आई बसा. अन्नपूर्णा आजीला मुद्दाम हॉलमध्ये बसवते आणि रागिनी कमळीच्या समोर आलेली असते बोलायला. इतका आवडला होता तर मला सांगायचं, मी देऊन टाकला असता. त्या गळ्यातून तो हार चोरण्याचा का प्रयत्न केला किंवा चोरून का निघून गेली तुला दाखवते ना. आणि सीसीटीव्ही फुटेज आता कमळीला दाखवत असते रागिनी. हे बघते तिच्याही लक्षात येतं की सेम माझ्यासारखीच पोरगी आहे रागिनीच्या गळ्यातला नेकलेस चोरतीये. काय दिसतंय, माझ्यावर हल्ला तू केलाय आणि हे सत्य आहे. म्हणते मी असं का करेल, मी नाही केले हे. लगेच कामिनीचीच कमी असते, कामिनी येऊन बसते. का करेल म्हणजे करूच शकतेय तू ती खालच्या पातळीला जाऊ शकते ना, हे मला चांगलंच माहितीये. म्हणजे मला चांगलाच अंदाज आहे ग बाई. लोकांना माहित नाही तू किती खालच्या पातळीला उतरशील, पण मला चांगलंच माहितीये तुझी पातळी किती आहे बरं का. कमळी कामिनी सुद्धा आरोप करत असते या कमळीवर. पूर्ण आजी म्हणतात बसा कामिनी बस. आता हिच्यावर आरोप होताय तर बस करताय का, आणि आमच्यावर असल्यावर सोक्ष मोक्ष लावता. मी म्हणते आई तुमचे डोळे कधी उघडणार आहे हो. सत्य कळेल ना तेव्हा फार उशीर झालेला असेल. खरंच तुम्हाला कळेल ना आई, तेव्हा मात्र हात धरून तिला घराच्या बाहेर काढायला स्वतः एवढी गॅरंटी आहे मला. म्हणते असं काही होणार नाही, सत्य वगैरे काही कळणार नाही आणि कमळीला कोणी धक्के मारून बाहेर काढणार नाही. विश्वास ठेवते तिच्यावर, ती असं कधीच करणार नाही. एवढ्यांच्या मध्ये आता कमळीची बाजू धरत असते आणि कमळी चांगली असं सांगते. सुद्धा दिसतंय ना सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे कमळीने नाहीच केलंय. मी सांगू शकते, उगाच तिच्यावर आरोप लावू नका. ती अशी नाहीये, माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे प्लीज आई तिला ब्लेम करू नकोस तू. डोंट वरी कमळी, मला माहितीये तू अशी काही चोरी वगैरे करणार नाही. तू मॉमच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ नको. कमळीला आता खरंच असं विचित्र वाटत असतं, कारण चोरीचा आळ घातलेला असतो आणि तिला लाजल्यासारखं होतं आता की खरंच मी चोरी करू शकतेय. आता खाली मान घातलेली असते, कारण तिला फारच असं कसं तरी वाटत असतं. हे सगळे तिच्याकडे असं विचित्र नजरेने बघत असतात. तिला सुद्धा फार वाईट वाटलेलं असतं की कमळीवर डायरेक्ट चोरीचा आळ. आणि रागिनी आणि कामिनी त्यांच्या मतावर अगदी ठाम असतात की नाही कमळीनेच चोरी केलीये. बघू आता मित्रांनो, रागिनी कामिनी एवढ्या ओरडून सांगताय की कमळीनेच चोरी केली. अन्नपूर्णा आजी, राजन, निंगी, अनिका म्हणत असतात की कमळी चोरी करणं शक्यच नाहीये. या सगळ्यामध्ये कमळी अगदी शांत बसलेली असते, कारण कमळीने चोरी तर केलेली नसते. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कमळीसारखीच मुलगी दिसत असते. मित्रांनो, कमळी आता सीसीटीव्ही फुटेज परत बघणार का व्यवस्थित, आणि एक्झॅक्टली ती मुलगी कोण आहे याचा अंदाज लावणार का, आणि सत्य काय आहे हे सगळ्यांच्या समोर येणार का. ती कमळी नसून नक्की कोण आहे हे कमळी सगळ्यांना दाखवणार का, आणि तो नेकलेस मी चोरलाच नाही असं सगळ्यांपुढे ती सिद्ध करू शकेल का, की कामिनी आणि रागिनी तिला चोर ठरवणार आणि परत पोलीस स्टेशनमध्ये पाठवणार. मित्रांनो, हे सगळे जे काही प्रश्न पडलेत ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.